कधी घोडा हत्याराची तर कधी कडेलोट करण्याची भाषा। आपल्या सतत वादग्रस्त वक्तव्यांनी आणि इशाऱ्यांनी चर्चेत राहणारे भाजपचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आणि चर्चांना पेव फुटलं। पाहूया यावेळी नितेश राणेंनी काय वक्तव्य केलं आणि त्याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। आधी कार्यक्रम करा मगच फोन करा। नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलेत वाचवा। अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा। कोणीही अधिकारी अगर आपल्या कोणाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर कानाखाली 12 वाजल्याशिवाय गप्प बसायचं नाही। पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत। माझं काही वाकडं करू शकणार नाही। आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना। ही मुक्ताफळं उधळली आहेत भाजप आमदार नितेश राणेंनी। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्या खात्याची असते त्याच गृह खात्याच्या प्रमुखांचं नाव घेत नितेश राणेंनी कायदा मोडण्याची भाषा केली आहे। माळशिरस तहसील कार्यालयात काही अधिकारी एका विशिष्ट धर्माचं तुष्टीकरण करत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। या विरोधात त्यांनी माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि जाहीर सभेत मुक्ताफळं उधळली। आता यापुढे माळशिरस वरून एकच फोन आला पाहिजे की नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलेत वाचवा। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका। माझं काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना। आम्ही असंच जाऊ इकडे, असंच बोलतो, कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय, कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही। कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो। ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे। मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत असेल त्याच्यावरती बोल, गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे। या महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडवायचं काम चालू आहे आणि त्याच्यावर निवडणुका लढणार असा तुम्ही तरी चुकीचं आहे। असं आहे की प्रभू श्रीरामाच्या नावानं जर कोणी दंगे करणार असतील तर मला असं वाटतं की हा प्रभू श्रीरामाच्या विचारांचा पराभव। एक लक्षात घ्या, तुम्ही मतं तुम्ही केलेल्या कामावर मागा। रामाच्या नावावर भीक किंवा देवाच्या नावावर भीक हे भिकारी सुद्धा मागतात। नितेश राणेंच्या मते माळशिरसमध्ये विशिष्ट धर्मीयांकडून काही जागांवर अतिक्रमण करण्यात येत आहे। महादेव मंदिराच्या बाजूलाच शौचालयाचं अतिक्रमण आहे, तर वेळापूर पोलीस स्टेशनच्या बाजूलाच मशिदीचं अतिक्रमण करण्यात आलंय। काही अधिकारीही एका विशिष्ट धर्मीयांचं तुष्टीकरण करत असल्याचा आरोप राणेंनी केलाय। आपल्या माळशिरसमध्ये काही अतिक्रमण म्हणजे लँड जिहाद ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काही महादेव मंदिराच्या बाजूला असलेलं शौचालय असो किंवा वेळापूर पोलीस स्टेशनच्याच बाजूला असलेली मस्जिद असो, आणि असंख्य जेव्हा आमच्या हिंदूंची मिरवणुका निघतात तेव्हा घंटा वाजवायची नाही किंवा हिंदूंची गाणी वाजवायची नाही, अशी असंख्य उदाहरणं हे आम्हा लोकांना घटना अशा इथे घडलेल्या आहेत। त्या सगळ्या संबंधित वाचा फोडण्यासाठी, त्याचा समाचार घेण्यासाठी आणि ह्यापुढे त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करण्यासाठी मी आणि महेश दादा आणि आम्ही सगळेजण इथे आलेलो होतो। नितेश राणेंनी सोलापूर शहरातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची रुग्णालयात जात भेट घेतली। श्रीराम प्रतिष्ठापने दिवशी शास्त्रीनगर भागात रॅली काढण्यात आली। या रॅलीवर अज्ञात तरुणांनी दगडफेक केली, यात काही तरुण जखमी झाले। त्या तरुणांची भेट घेण्यासाठी नितेश राणे सोलापुरात आले होते, पण या आधीची पार्श्वभूमी ही जरा समजून घ्या। 6 जानेवारी रोजी नितेश राणेंनी वक्फ बोर्ड रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात मोर्चा काढला। या मोर्चावेळी काही विशिष्ट धर्मीयांच्या दुकानांवर दगडफेक झाली।
या घटनेनंतर 12 ते 15 अज्ञात तरुणांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक करण्यात आली. मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत टी. राजा सिंह आणि नितेश राणे यांनी प्रक्षोभक वक्तव्य केली, ज्यामुळे पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला. सोलापूरमध्ये दंगे भडकवण्याचं काम होत असल्याची टीका विरोधकांनी केली. नितेश राणे यांनी दुसऱ्यांदा सोलापूर जिल्ह्यात जात प्रक्षोभक वक्तव्य केलेत, ज्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खूप मोठे विश्वगुरू आहेत नितेश राणे, म्हणजे विश्वगुरू समजतात स्वतःला. पोपटपंची करणारा हा टिल्ल्या भारतीय जनता पक्षाने पाळलेला एक प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या अंगामध्ये स्वतः नेतेपद एवढं मोठं भिनलेलं आहे, काही दिवसातच त्याचं कपाळ मोक्ष होईल. त्यांनी काय आवाहन केलं मला माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये एकच नेते आहे देवेंद्रजी, त्यामुळं सर्वच आम्ही देवेंद्रजीच्या नेतृत्वात काम करतो. त्यामुळे नितेश राणे जर असे बोलले असेल त्याला काही वावगं नाही आहे. या नितेश राणेला मला सांगायचं आहे, अरे तू महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला खेळणं समजू नको. हीच पोलीस यंत्रणा, हीच महाराष्ट्रातले पोलीस तुझ्या घरात घुसले होते ना, त्यावेळेस तुझी फाटली होती. तुला पळायचं काही नव्हतं. तुला आणि तुझ्या बापाला जेवत्या ताटावर धक्के मारून ह्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांनी उचललं होतं. हे विसरून जाऊ नको. नितेश राणे, एवढी मस्ती आणि माज सत्तेचा बरा नाही. ही भाजपची सत्ता गेल्यानंतर ह्याच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तुझी मस्ती जिरवल्याशिवाय आम्ही देखील स्वस्त बसणार नाही. पुन्हा एकदा तेच काल सकाळी सर्किट हाऊसवर नितेश राणेंची माझी खूप चांगली भेट झाली, चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी हे स्टेटमेंट जे दिलं आहे ते स्टेटमेंट एकदा चेक केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला तुमचा काहीच दोष नाही, परंतु माध्यमातून म्हणतो माणूस एक आणि दाखवलं जातं एक. त्यामुळे नितेश राणेंशी तुम्ही म्हणताय त्याच्या आधारे मी बोलतो आणि मगच उत्तर देतो. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृह खात्याची आहे. धार्मिक तेढ निर्माण झाली किंवा धार्मिक वाद झाला तर कारवाई करण्याची जबाबदारी ही गृह खात्याचीच आहे. पण सत्तेमधलेच नेते वादग्रस्त वक्तव्य करतायत आणि थेट गृहमंत्र्यांचा हवाला देत पोलिसांनाच आव्हान देण्याची भाषा करतायत. सुनील दिवाणसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.